ॲक्च्युली माझी फोर्स वनमध्ये जेव्हा IG म्हणून बदली झाली तेव्हा माझं वय होतं 45. म्हणजे मी काय कमांडो होण्याच्या वयाच्या पलीकडचा होतो. पण मी असं ठरवलं की आपण या कमांडोजबरोबर रोज PT करायला जायचं. तर मलबार हिलमधनं मी रोज सकाळी 6 वाजता त्यांच्यावर PT करायला जायचो. आणि खूप छोट्या गोष्टी म्हणजे PT झाल्यानंतर एक स्टँडिंग मीटिंग घ्यायचो. सगळे लोक उभे असायचे आणि मी प्रश्न विचारतो, कोणाला काय अडचण आहे का? एक कॉन्स्टेबल रजिस्टर घेऊन असायचे. त्यांच्या अडचणी सोडवायचा आम्ही प्रयत्न करायचो. आणि सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं. मॅनेजमेंटमध्ये असं एक वचन आहे किंवा एक असं धारणा आहे की व्हॅल्यू ड्रिव्हन ऑर्गनायझेशन्स एन्श्युअर सस्टेन्ड परफॉर्मन्स. तेव्हा आपल्याला फोर्स वनला व्हॅल्यू ड्रिव्हन ऑर्गनायझेशन करायचं असेल तर काय करता येईल? तर आम्ही बिपिन मयेकर म्हणून मॅनेजमेंट एक्सपर्ट होते. त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही आमच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करा. मग आम्ही फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये प्रत्येक कॉन्स्टेबल बरोबर बसून तुम्हाला काय वाटते फोर्स वनची व्हॅल्यूज काय असायला पाहिजेत याच्याबद्दल चर्चा केली. आणि ती चर्चा आणि तेव्हा जे अनुभव मला आले ते मी कधी न विसरता येणारे अनुभव आहेत. सगळ्यात चर्चेमध्ये पहिला मुद्दा आला की सर आपलं कर्तव्य सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं पिंगळे आमचे इन्स्पेक्टर होते, ते उभे राहिले. ते म्हणले सर फक्त कर्तव्य म्हणून चालणार नाही, आपल्या जीवापेक्षा आपलं कर्तव्य मोठं आहे हे जेव्हा कॉन्स्टेबलला कळेल तेव्हाच तर तो गोळीच्या दिशेने जाईल. आणि त्या उदाहरणामध्ये आपला जो मराठा इतिहास आहे, तानाजी, बाजीप्रभू, या सगळ्यांचे दाखले जेव्हा लोकांनी दिले तेव्हा एक वेगळं स्फुरण तिथे चढलं. आम्हाला शिकवण्यासाठी आम्ही देशविदेशातनं उत्तम प्रशिक्षक आणण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं कर्नल शिंदे इथे आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हणजे आमच्यासाठी स्नायपर वेपन बॅरेटचं शासनाने दिलं. पण शासनाने बॅरेट वेपन दिलं, ॲम्युनिशन दिलं, पण ट्रेनिंग विकत घेण्याकरता एक वेगळा पैसे खर्च करायला लागतात. ते ट्रेनिंग घेतलं नाही त्यांनी. तर कर्नल शिंदे आणि नरदेव सिंग यांनी ट्रेनिंग मॅन्युअल त्याचं वाचून, तोपर्यंत बॅरेट गन भारतामध्ये कोणाहीकडे नव्हती, त्यामुळे ते कशी वापरायची सांगायला कुणीच नव्हतं. पण त्यांनी ते मॅन्युअल वाचून एक पाठ्यक्रम तयार केला, आमच्या लोकांना तयार केलं. आज फोर्स वनचे स्नायपर्स भारतामध्ये बेस्ट आहेत आणि NSCचे लोक त्यांच्याकडे येऊन शिकतात. तर अशी एक व्हॅल्यू ड्रिव्हन ऑर्गनायझेशन आम्ही तयार करायचा प्रयत्न केला. आणि अगदी वेगवेगळ्या प्रसंगातनं हे स्पष्ट होत गेलं की आपण एक चांगली ऑर्गनायझेशन तयार करतोय. जेव्हा इस्रायली लोक आमच्याकडे ट्रेनिंग देण्यासाठी आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे कमांडोज युनिटमध्ये. ते असं आहे की टॅलेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन रँक. तुमच्या पदापेक्षा काम करण्याची गुणवत्ता जास्त महत्त्वाची आहे. तेव्हा आम्ही ठरवलं की फोर्स वनच्या आतमध्ये आपण रँकच्या पलीकडे जाऊन विचार करायचा. तुम्ही कधी आर्मीच्या युनिट्सला व्हिजिट केली असेल तर तुम्हाला माहिती असेल की तिथे गॅझेटेड ऑफिसरसाठी एक मेस असते, सबऑर्डिनेट ऑफिसरसाठी दुसरी मेस असते आणि जवानांसाठी तिसरी मेस असते. आम्ही म्हटलं IG ते कॉन्स्टेबल फोर्स वन विल हॅव ओनली वन मेस. तर मी पण सकाळी PT करून झाली की ब्रेकफास्ट करायला कॉन्स्टेबल बरोबर बसायचो. आणि टॅलेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन रँक ह्याचं तुम्हाला मी आता उदाहरण सांगतो. आमचे मुलं इस्रायलच्या लोकांनी खूप चांगलं प्रशिक्षण दिलं, खूप चांगलं काम करायला लागले. जेव्हा NSCच्या बरोबर त्यांनी फायरिंगचे काही सराव केले तेव्हा NSCच्या लक्षात आलं की ही मुलं आपल्या तोडीची आहेत, काही बाबतीत आपल्या पुढे आहेत. तर ज्या NSCने आम्हाला ट्रेनिंग द्यायला नकार दिला होता आणि म्हणून आम्हाला इस्रायलकडे जाऊन ट्रेनिंग घ्यावं लागलं, त्या NSCमधून मला फोन आला की तुमचं फायरिंग खूप चांगलं आहे, तर आमचे फायरिंगचे इन्स्ट्रक्टर आहेत त्यांना मला तुमच्याकडे पाठवायचं आहे, आम्हाला समजून घ्यायचं की तुम्ही नेमकं काय करताय. तर आम्ही म्हटलं जरूर या. तर ज्या दिवशी ते फायरिंग रेंजवरती गेले त्या दिवशी मला जाता आलं नाही. तर ते गेले. आज ते फायरिंग इन्स्ट्रक्टर इथे आहेत उपस्थित. त्यांनी आमच्या फायरिंग इन्स्ट्रक्टरना सांगितलं, आमच्या लोकांनी त्यांना डेमो दाखवले. तर सर्वसाधारणपणे काय डेमोज बसवलेले असतात, त्याच्यामुळे त्याची भरपूर प्रॅक्टिस झालेली असते. तर ते म्हणले हे सगळं बरोबर आहे, म्हणले हे तुम्ही डेमो बसवले असतील तर चांगलंच आहे हे, पण आता मी तुम्हाला सांगतो असे काही तुम्ही युद्ध हालचालींचे आणि फायरिंगचे प्रॅक्टिस करून दाखवा. तर आमचे लोक खरोखरच खूप चांगले होते. तर ते म्हणले ठीक आहे. तर श्रीकांत आमचे फायरिंग इन्स्ट्रक्टर, त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी मुलांना आयत्या वेळेचा म्हणजे आउट ऑफ सिलेबस प्रश्न दिला आणि त्यामध्ये पण आमच्या लोकांनी खूप सरस कामगिरी केली.
त्यांना खूप आनंद झाला, मेजर ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर ऑफ NSC. तर ते श्रीकांतला म्हणले, श्रीकांत मला हे मान्य करायला पाहिजे की तुम्ही फायरिंगचा एक नवा मानबिंदू तयार केलेला आहे आणि तुमचं अभिनंदन. पण मला सांगा तुमची रँक काय आहे, कारण तुम्ही रँक घातलेली नाही. तर श्रीकांत लाजून म्हणाले, सर मी कॉन्स्टेबल आहे. त्यांना धक्का बसला की मग ते कॉन्स्टेबल मग तुम्हाला इन्स्पेक्टर सर कसं म्हणतात. पण आमचं फोर्स वनचं जे मूल्य होतं की टॅलेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन रँक, त्याचा श्रीकांत हे एक परिपाक होते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.